तू येते मला व्हिडिओत नको फॉलोअर्स वाढते कोणाला सगळ्यांना दाखवणार मी तू येते आमच्यासोबत लहान मुलांना बॅन केला नाही तिकडे तर मित्र फायनली आपण आज निघालो होतो मावशीकडे फणस आणण्यासाठी। तर आम्ही आता पोचलो आहे बाईकवरून। तर मी आणि माझे मामाकडचे काही मित्र होते तर त्यांच्यासोबत आम्ही आता आलो होतो। तर आम्ही पुढे आलो आहे तर ते दोघंजण मागे राहिलेत तर त्यांचा आम्ही आता वेट करतो आहे। तर फायनली आम्ही आता इथे पोचलो आहे। इथून आता आम्ही वरती चाललो आहे। तर मी इथे आधी कधी आलो नाही बट यांच्यासोबत आता आलो आहे। तर आम्ही चाललो आता वरती। चला मग। तर मित्र फायनल आपण इथे आलो आहे। फक्त प्रॉब्लेम एवढा झाला की आता झाडावरती चढणार कोणी कोणाला कळत नाही कारण इथे तिघंजणं झाडावर चढणारे। एक हर्ष, एक स्वतः मी आणि एक निखिल तुम्ही बघू शकता। खालचं नाही तर आपण खालचं रशी रशी यायचा हा मोठा आहे मोठा बस मिळी घेऊन खालची। तर तुम्ही समोर बघू शकता इथेच मागाशी आम्ही आता थांबलो होतो थोड्या वेळापूर्वी आणि इथूनच पुढे गेलो होतो। तर हे जे झाड दिसतंय मोठं पानखाचं त्या झाडावरती आपल्याला जायचं आहे। आपलं नाही ते वाढ बाहेर आता घालायचं वाढायचं एवढं नको। आता फणसाचा सीझन आहे तर मी आलो फणस काढायला। चला मग पुढल्या ब्लॉग मध्ये
तर हा आता फणस काढण्यासाठी आम्ही एक रशी वापरली होती, कारण वरतून फणस खाली पडू नये आणि जेणेकरून ते फुटू नये म्हणून. तर फणस काढून आपले झालेत आणि आता आम्ही चाललो ज्या ठिकाणी मगाशी गेलो होतो फणस काढायला. तर त्या ठिकाणी आम्ही फणस ठेवलेत, एक 3-4 फणस होते. कुठले फणस काढले होते ते मगाशी? बरके फणस काढले होते एक 3-4. तर त्या ठिकाणी आम्ही आता चाललो एक काबा फणस घेऊन, आणि आम्ही आता ते फणस घेऊन इथून घरी जाणार आहे आरवलीमध्ये. तर फणस काढून झालेत. खास फणसासाठीच आम्ही आलो होतो, कारण कोकणामध्ये फणस असं म्हटलं तर फणस एक असं फळ आहे कोकणातील जे मोठं आहे, कारण फणसाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. तर त्यासाठी आम्ही आलो होतो आणि फणस काढून झालेत. चला तर आता मी इथून घरी जाणार आहे फणस घेऊन. तर पहिले आम्ही सगळे फणस घेतो. एक 4 ते 5 जण आम्ही आलो होतो फणसासाठी आणि आम्हाला फायनली फणस मिळाले.